आंदोलनाला देशविरोधी म्हणणं हा संविधानाचा अपमान आहे असा पलटवार अतुल लिमे यांच्यावर संजय राऊतांनी केलाय। लिमेंचं विधान भागवतांना मान्य आहे का असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय। घटनाविरोधी कसं का असू शकतं आंदोलन? कोणते आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही। भारतीय मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे, ते त्यांची जी विचारधारा आहे, ते भारतीय संविधानाला मानत नाहीत, ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत। त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता। ते त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं आहे। त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे। यांनी महाराष्ट्रामध्ये 80,000 कॉर्नर बैठका घेतल्या होत्या आमचा पराभव करण्यासाठी। त्याच्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात, बरोबर आहे। सरसंघ चालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंविधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं। कारण जेन झीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघ चालकांचं होतं।